वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील पारसकर आणि त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी मॉडेल यांच्या वादात आता एक नवी एंट्री घेतली आहे। ती वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे हिने पारसकर आणि त्या मॉडेलमधील ईमेलचे पुरावेही झी मीडियाच्या हाती आले। काय आहे ही भानगड, पाहूया खास रिपोर्ट। कहाणीमध्ये नवा ट्विस्ट आलाय। सुनील पारसकर विरुद्ध मॉडेल यांच्यातील वादामध्ये आता चक्क पूनम पांडेची एंट्री झाली आहे। आता पूनम पांडे कोण याची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही। पारसकरांनी पूनम पांडेसाठी मला फसवलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असा आरोप बलात्काराची तक्रार करणाऱ्या मॉडेलने केलाय। पूनम पांडे आणि त्या मॉडेलमध्ये वैर होतं आणि त्यासाठीच पारसकरांनी माझा छळ केला असं त्या मॉडेलनं पोलिसांना सांगितलंय। याचा पुरावा म्हणून त्या मॉडेलनं दोघांमधील ईमेल पोलिसांना दिले। झी 24 तासच्या हाती लागलेल्या त्या ईमेलमध्ये काय दडलंय ते पाहूया। 31 मार्च 2014 त्या मॉडेलनं रात्री 10 वाजता पारसकरांना मेल पाठवला। दर्जाच नाही, ती धड बोलू शकत नाही की साधी कॉपीही नीट करू शकत नाही। 29 तारखेला मी माझा फोटो एका कोटसह ट्विट केला। 9 तासांनी तिनं माझा सेम कोट वापरून आपला चीप फोटो ट्विटरवर टाकला आणि तुम्ही त्या चीपपणाचं कौतुक करता। लव्ह यू फॉर दॅट। या मेलला 1 एप्रिल 2014 पारसकरांनी काय उत्तर दिलं ते पहा। मी शपथ घेतो, मी कधीच तिला पाहिलं नाही, तिला भेटलो नाही, तिचं कौतुक केलं नाही। ती कोण आहे आणि काय ट्विट करते याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही। माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस। सुनील पारसकरांनी 27 जून 2014 रोजी त्या मॉडेलला 1-2 नव्हे तर 4 ईमेल पाठवले। डिअर, तू फ्रेंड होतीस, आहेस आणि कायमची राहशील। अगदी तू माझ्या विरुद्ध गेलीस तरीही तू माझ्यावर नोटीस काढू शकतेस, मीडियामध्ये जाऊ शकतेस, पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू शकतेस, कुणाकडेही जाऊ शकतेस, पण कुणीतरी जाणीवपूर्वक तुला भडकवण्याचा प्रयत्न करतंय। मी खोटं बोलत असेन तर तुझ्या आईची बद्दुआ मला लागेल। पुढच्या मेलमध्ये ते लिहितात, मी शपथ घेऊन सांगतो की तू आणि पूनम पांडे पब्लिसिटीसाठी काहीही कराल, अगदी कपडेही काढाल। आता तुझे रंग मला दिसतायत, मीडियात जाऊन ड्रामा करण्याची गरज नाही। या मेलवर ती मॉडेल चांगलीच संतापली। तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, कधी मदत तर केली नाहीच। यापूर्वीही तुम्ही मुलाच्या नावानं शपथा घेतल्यात, त्यामुळं माझ्या आईच्या नावानं खोटी शपथ घेऊ नका। आता काय करायचंय ते मी ठरवलंय। त्यानंतर पारसकरांनी पुन्हा तिला मेल पाठवला, ठीक आहे, मी तुला त्रास देणार नाही, मी ड्रामा करत नाहीये। जेव्हा तुला सत्य समजून घ्यायचं असेल तेव्हा मला येऊन भेट। 27 जूनच्या पारसकरांच्या शेवटच्या मेलला त्या मॉडेलनं 28 जूनला सकाळी उत्तर दिलं, तुम्ही किती मोठे अभिनेते आहात ते मी जगाला दाखवून देईन। कसं रडता, धमक्या कशा देता, कशी दया मागता, कशी पार्टी करता, कशी व्हिडिओ शूटिंग काढता, रात्रभर कसे व्हॉट्सॲपवर असता आणि पुन्हा बायपास सर्जरी झालेला म्हातारा माणूस असल्याचं नाटक करता। त्या मेलला पारसकरांनी त्याच दिवशी उत्तर दिलं, यापुढं मी तुझ्याशी कसलंही कम्युनिकेशन करणार नाही, तुझे सर्व मेसेजेस मी डिलीट करतोय। एकच सांगतो, मी तुझ्याबद्दल कुणाशीही बोललो नाही आणि पूनम पांडेला मी ओळखतही नाही। पुढच्या 15 मिनिटातच त्या मॉडेलचा पुन्हा मेल आला, कुणी काय केलं मला सगळं माहिती आहे, माझ्याकडं भरपूर व्हिडिओ क्लिप्स आहेत, परिस्थिती हाताबाहेर गेली तर मी त्या क्लिप्स न्यूज चॅनल्सना देईन, एन्जॉय। मात्र त्यानंतरही या दोघांमध्ये आणखी काही काळ ईमेलद्वारे कम्युनिकेशन सुरूच होतं आणि शेवटी हे प्रकरण क्राईम ब्रँचपर्यंत पोहोचलं। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। पारसकर विरुद्ध मॉडेल वादामध्ये आता समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू आझमी यांनीही उडी घेतली आहे। वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी फेमस असलेल्या आझमींनी या बलात्कार प्रकरणात काय मुक्ताफळ उधळली आहेत ते पाहूया। डीआईजी सुनील पारसकर का नाम आया है। सुनील पारसकर को प्रोसिक्यूट करना चाहिए, इंक्वायरी होना चाहिए, सजा मिलना ही चाहिए। एक अफसर अपनी ड्यूटी पर बैठ करके किसी को ब्लैकमेल करके इस तरह का काम कर रहा है। लेकिन वो मैं इसी के साथ साथ मैंने देखा, वो महिला की फ़ोटो देखा मैंने, बाल पूरा खुला हुआ है और वो जो है मैडम जाके उससे मिल रही हैं, गिफ्ट ले रही हैं, दे रही हैं और उनके साथ एक बार नहीं पहले भी कई बार हो चुका है। ये रेप का मामला पहले भी हो चुका, उसको रेप नहीं कहेंगे क्योंकि मर्जी से हुआ था। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।